नमस्कार. हवामान अलर्ट आणि बातम्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी कशी करायची? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रॉब्लेम आहेत, शंका आहेत, प्रश्न आहेत. हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे दूर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ही जी के-वाय-सी आहे, ही कशी करायची तुम्हाला पूर्णपणे समजेल. आता पहा, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर ब्राउझरवर जायचे, क्रोमवर किंवा गुगलवर जायचे. याच्यावर जाऊन ही जी वेबसाईट दिसत आहे तुम्हाला, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट तुमच्या त्या सर्च बारमध्ये टाकायची आहे. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिलं पेज हे दिसेल, असं पेज दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही जो बॉक्स बघताय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचे. त्या बॉक्सवर क्लिक केल्यावर असं पेज उघडेल, के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे दिसेल सर्वप्रथम तुम्हाला. त्याच्यानंतर इथे जो बॉक्स दिलेला आहे छोटा, यामध्ये तुम्हाला ज्या लाडकी बहीण आहे, जी लाडकी बहीण आहे जिच्या खात्यामध्ये पैसे येतात, त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली इथे हे नंबर दिसत आहेत तुम्हाला, 5453 हे असे. हे जे नंबर आहेत हे आहे असे या बॉक्समध्ये टाकायचे. पुढच्या कॅप्चामध्ये आहे असे टाकायचे आणि त्याच्यानंतर खाली इकडे मी सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे पेज खोलेल, ई-के-वाय-सी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना OTP टाकावाली. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की आम्हाला OTPच येत नाहीये. तर याचं कारण एकच आहे की तुम्ही ज्यावेळी के-वाय-सी करत आहात, ज्यावेळी हा फॉर्म भरत आहात, ती वेळ तुमची दिवसाची असेल. दिवसा काय होतंय तर सर्व्हर डाऊन असतोय, कारण बरेच जण के-वाय-सी करत असतात. तुम्ही पहाटेच्या वेळी रात्री के-वाय-सी करा. पहाटे केली तर लगेच होऊन जाईल. त्यानंतर पुढची प्रोसेस जर पाहायची गेली तर हा OTPचा बॉक्स येईल. यामध्ये OTP टाकायचा आहे तुम्हाला. आता ज्या आधार कार्डला लाडक्या बहिणींचा मोबाईल लिंक आहे, त्याच सिम कार्डवर किंवा त्याच मोबाईलवर तो OTP येणार आहे. तो OTP आला की यामध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं पेज खोलेल. इथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आता कोणाचा टाकायचा हा मोठा प्रश्न लाडक्या बहिणींच्या पुढे आहे. तुमचं आधार कार्ड घ्यायचंय. तुमच्या आधार कार्डवर तुमच्या पतीचं नाव असेल तर पतीचा टाका, किंवा वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा टाका. ज्यांचं नाव असेल त्यांचं जो आधार कार्डवर आधार क्रमांक आहे तो इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर परत इथे कॅप्चा आलेला आहे 2615 वाला. हे जे क्रमांक आहेत हे आहे असे कॅप्चामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर पुढची प्रोसेस इथे मी सहमत आहे वर क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवावर त्याच्यानंतर क्लिक करायचं आहे. खाली OTP पाठवा म्हणून लिहिलं आहे, त्यावर क्लिक करा. हा जो OTP आहे हा आता तुमच्या आधार कार्डवर ज्यांचं नाव आहे, म्हणजे आधार कार्डवर तुमच्या पतीचं नाव आहे किंवा वडिलांचं नाव आहे, ज्याचं नाव आहे त्यांच्या मोबाईलवरच हा OTP जाणार आहे. हा जो OTP 6 नंबर असेल, हा 6 नंबर 6 अंकी या बॉक्समध्ये भरायचा आहे आणि समाविष्ट करावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला OTP येणार नाही जर दिवसा के-वाय-सी करत असेल तर, पण रात्री पहाटे केली तर लगेच OTP येऊन जाईल. यानंतर OTP सबमिट केल्यानंतर पुढचं जे पेज उघडणार आहे, वडिलांचं किंवा पतीचं नाव इथे आपोआप येणार आहे. हे जे डायरेक्ट तुम्ही जे टाकलेलं होतं फॉर्म भरताना हे डायरेक्ट इथे येणार आहे. त्यानंतर इथे जात प्रवर्गवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे जात प्रवर्गवर क्लिक करायचं आहे. जात प्रवर्गवर क्लिक केल्यानंतर हे सगळं मराठीत लिहिलेलं आहे, तुम्हाला मी इंग्लिशमध्ये सांगतो. त्याच्यानंतर खाली विमुक्त जाती म्हणजे विजयी A आहे, त्याच्यानंतर NT-B आहे, NT-C आहे आणि NT-D आहे. त्यानंतर खाली विशेष मागास म्हणजे
SBC आहे आणि सर्वसामान्य म्हणजे ओपन आहे. ते झाल्यानंतर त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत या फॉर्ममध्ये. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. तर तर इथे होय निवडायचं आहे. हे GRचे डिक्लेरेशन आहेत. तुम्हाला जो प्रश्न विचारलाय त्याचं डिक्लेरेशन इथं होय द्यायचं आहे. तुम्ही याच्यासाठी सहमत आहात असं होय म्हणून यात पहिल्या ऑप्शनमध्ये निवडायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. आता याच्यात काय निवडायचंय, तर दुसरं डिक्लेरेशन काय आहे, तर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर यात सुद्धा तुम्हाला होय निवडायचं आहे. हे जे मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे जे GRचे डिक्लेरेशन आहे त्याच्यामुळे होयच निवडायचं आहे. तुम्ही जर वेगळं काय निवडलं तर तुमचा हप्ता यायचा बंद होऊ शकतो. त्याच्यामुळे दोन्हीकडे तुम्हाला होय असंच निवडायचं आहे. त्यानंतर पुढे काय करायचंय, तर होय निवडल्यानंतर खाली इथे काय लिहिलेलं आहे, तर उपयुक्त अक्र 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई प्राप्त होईल. तर याच्यामध्ये तुम्हाला टिक करायचंय. हा जो चौकोन आहे या चौकोनमध्ये तुम्हाला टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्वात लास्टचा ऑप्शन आहे इकडे समाविष्ट करा, यावर क्लिक करायचं आहे. सबमिट करावर क्लिक केल्यावर तुम्हाला सक्सेस असा ऑप्शन येईल. तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला हिरव्या या बॉक्समध्ये दिसेल. आता तुम्हाला काय काळजी करायची गरज नाहीये. तुमची KYC पूर्णपणे झालेली आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, लॅपटॉपवरून ही KYC करू शकता. आता बरेच जणांच्या महिलांच्या मनामध्ये एक शंका येईल की आमची KYC झाली का नाही हे कसं पाहायचं. तर ही जी वेबसाईट आहे मागाशी सांगितलेली लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या वेबसाईटवर जायचं आहे. ब्राउझरवर क्रोमवर जाऊ शकता, गुगलवरून जाऊ शकता. त्याच्यानंतर तुमचा जी लाडकी बहीण पैसे घेत आहे लाडक्या बहिणीचे, त्या त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे हे जे क्रमांक आहेत हे टाकायचे आहेत. हे क्रमांक टाकल्यावर इथे टाकायचे आहेत हे क्रमांक. त्याच्यानंतर इथे मी सहमत आहे वर क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवावर क्लिक करायचं आहे. तुम्ही जसं OTP पाठवावर क्लिक कराल त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथे वॉर्निंग येईल, या आधार क्रमांकाची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की आपली KYC झाली आहे का नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची KYC करायची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे साध्या सोप्या भाषेत आज सांगण्यात आलेला आहे. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणींना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी KYC कशी करायची आहे ही त्यांना समजेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.